नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपले स्वागत आहे MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग आजच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये MPSC कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, तसेच सर्व सरळ सेवा भरती असेल, त्यासाठी हा विषय अगदी महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या या सखोल चर्चेचा आपला जो मुख्य उद्देश आहे तो एका अत्यंत रहस्यमय आणि गुंतागुंतीच्या व्यवस्थेचा उलगडा करणे हा आहे. हो, आणि ही व्यवस्था खरं तर अतिशय शांतपणे काम करते, पण तिचा प्रभाव मात्र प्रचंड असतो. अगदी बरोबर. म्हणजे मानवी शरीराला जर आपण एखादी मोठी कंपनी मानलं ना, तर आज आपण त्या कंपनीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन नेटवर्कबद्दल बोलणार आहोत. छान उदाहरण आहे. हो, कारण आपली उंची वाढवण्यापासून ते भावनांच्या चढउतारापर्यंत आणि आपल्याला लागणाऱ्या भुकेपासून ते रात्रीच्या झोपेपर्यंत सर्व काही हीच व्यवस्था नियंत्रित करते. आपण बोलत आहोत शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणजे ग्रंथी किंवा ज्याला ग्लँड्स म्हणतात त्याबद्दल. नक्कीच. आणि या विषयाची सुरुवात करताना मला वाटतं आपण एका अतिशय रंजक ऐतिहासिक संदर्भाने करूया. बघा, मानवी शरीरातील नियंत्रण आणि समन्वय केवळ मेंदू किंवा नर्वस सिस्टमद्वारे चालत नाही. हो, त्याला रसायनांचीही जोड लागते. अगदी बरोबर. ही रसायने म्हणजेच संप्रेरके, ज्यांना आपण हार्मोन्स म्हणतो, आणि ही संप्रेरके निर्माण करणाऱ्या अवयवांना ग्रंथी म्हटलं जातं. या संपूर्ण शास्त्राला एंडोक्रिनॉलॉजी असं म्हणतात. आणि याचे जे जनक आहेत थॉमस ॲडिसन, बरोबर ना? हो, थॉमस ॲडिसन. त्यांना एंडोक्रिनॉलॉजीचे जनक म्हटलं जातं. यामागे खूप रंजक कथा आहे. त्यांनी काही अशा रुग्णांचा अभ्यास केला ज्यांना अत्यंत थकवा येत होता आणि त्यांच्या त्वचेचा रंग गडद होत चालला होता. म्हणजे वैद्यकीय शास्त्राला तेव्हा याचं नेमकं कारण समजत नव्हतं. हो, अजिबात नाही. पण ॲडिसन यांनी शोधून काढलं की या रुग्णांच्या मूत्रपिंडावरील म्हणजे किडनीवरील काही विशिष्ट ग्रंथी नष्ट झाल्या होत्या. आणि तिथूनच या रासायनिक नियंत्रण व्यवस्थेचा खऱ्या अर्थाने अभ्यास सुरू झाला. थॉमस ॲडिसन यांचं हे संशोधन खरोखरच पायाभूत होतं. परीक्षार्थी मित्रांनो, हे नाव नक्की नोंदवून ठेवा. तर आता आपण या ग्रंथींच्या जगात प्रवेश करत आहोत. मला वाटतं सर्वात आधी त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार पडणारे मुख्य प्रकार समजून घेणं आवश्यक आहे. हो, कारण पुस्तकांमध्ये आपण बाह्यस्रावी आणि अंतःस्रावी असे तांत्रिक शब्द वाचतो आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. हो, खूपदा असं होतं. पण जर आपण याला एका साध्या उदाहरणाने पाहिलं तर हे खूप सोपं आहे. बाह्यस्रावी ग्रंथी म्हणजे ज्याला आपण एक्झोक्राईन ग्लँड्स म्हणतो, या अशा ग्रंथी आहेत ज्यांना स्वतःचा स्राव वाहून नेण्यासाठी विशिष्ट नलिका किंवा वाहिन्या असतात. म्हणजेच या डक्ट ग्लँड्स आहेत. अगदी. हे एखाद्या खासगी पाईपलाईनसारखं आहे जिथून तयार झालेलं रसायन थेट ठराविक ठिकाणी पोचतं. या ग्रंथी प्रामुख्याने एन्झाईम्स स्रवतात. लाळोत्पादक ग्रंथी किंवा घामाच्या ग्रंथी ही याची उत्तम उदाहरणे आहेत. घाम तयार झाल्यावर तो नलिकेद्वारे थेट त्वचेवर येतो. आणि याच्या अगदी उलट व्यवस्था म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी, ज्यांना आपण एंडोक्राईन ग्लँड्स म्हणतो. या ग्रंथींना कोणत्याही प्रकारच्या वाहिन्या नसतात. या डक्टलेस ग्लँड्स आहेत. मग प्रश्न असा पडतो की जर वाहिन्याच नाहीत तर त्यांचा स्राव शरीरात पोहोचतो कसा? छान प्रश्न आहे. तर या ग्रंथी जे काही हॉर्मोन्स तयार करतात ते थेट रक्तात मिसळलं जातं. हे एखाद्या रेडिओ स्टेशनवरून ब्रॉडकास्ट करण्यासारखं आहे. संदेश रक्तात सोडला जातो आणि रक्तावाटे तो संपूर्ण शरीरात फिरतो. पण फक्त ज्या अवयवासाठी तो संदेश असतो तोच अवयव त्याला प्रतिसाद देतो, बरोबर? अगदी बरोबर. ज्याच्याकडे तो रिसिव्हर आहे तोच प्रतिसाद देणार. पीयूषिका ग्रंथी आणि थायरॉइड ग्रंथी ही या अंतःस्रावी व्यवस्थेची खूप महत्वाची उदाहरणं आहेत. हे रेडिओ स्टेशनचं उदाहरण खूप चपखल होतं. आता आपण या संपूर्ण नेटवर्कच्या हेडक्वार्टरकडे वळूया. शरीराची मास्टर ग्रंथी, ज्याला आपण पीयूषिका ग्रंथी किंवा पिट्युटरी ग्लँड म्हणतो. हो, मेंदूच्या तळाशी असते ही. आणि आश्चर्य म्हणजे या संपूर्ण शरीराला नियंत्रित करणाऱ्या या ग्रंथीचं वजन फक्त 0.5 ग्रॅम असतं. एका वाटाण्याच्या दाण्या एवढी ही ग्रंथी शरीरातील इतर सर्व ग्रंथींना ऑर्डर्स देण्याचं काम करते. खरं तर या पीयूषिका ग्रंथीचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. पुढचा भाग म्हणजे अँटेरियर पिट्युटरी आणि मागचा भाग म्हणजे पोस्टेरियर पिट्युटरी. सर्वात आधी पुढच्या भागाबद्दल बोलूया, कारण इथेच शरीराच्या वाढीचं रहस्य लपलेलं आहे. यात प्रमुख आहे ग्रोथ हार्मोन, ज्याला GH किंवा STH म्हणतात. हो, हे संप्रेरक शरीराची उंची आणि हाडांची वाढ नियंत्रित करतं. आणि परीक्षेच्या दृष्टीने याचे जे असंतुलन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, जर बालपणात या हॉर्मोनचं प्रमाण खूप जास्त झालं तर शरीराच्या वाढीला थांबण्याचा संदेशच मिळत नाही. म्हणजे हाडं अवाढव्य वाढतात.
हो, याला जायगॅन्टिझम किंवा गिगॅन्टिझम म्हणतात. आणि काही वेळा प्रौढावस्थेत जेव्हा उंची वाढणं थांबलेलं असतं तेव्हा हे हार्मोन वाढू लागतं. अशावेळी हातापायांची हाडं विद्रूपपणे जाड होतात. या स्थितीला ॲक्रोमेगाली म्हणतात. आणि जर हे हार्मोन खूप कमी स्रवलं गेलं तर शारीरिक वाढ खुंटते, ज्याला आपण ड्वार्फिझम किंवा सिमॉन्स डिसीज म्हणतो. फक्त अर्ध्या ग्रॅमच्या ग्रंथीतील एका रसायनाचा हा एवढा मोठा परिणाम. पण तिला मास्टर ग्रंथी म्हणण्याचं मुख्य कारण फक्त उंची वाढवणं हे नाहीये. ती इतर ग्रंथींना कामाचा आदेश देणारी नियंत्रक संप्रेरके तयार करते. हो, जसं की TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. स्टिम्युलेटिंग म्हणजे उत्तेजित करणं. पीयूषिका ग्रंथी TSH सोडते, ते रक्तातून गळ्यातील थायरॉइड ग्रंथीपर्यंत पोहोचतं आणि तिला काम सुरू करायला सांगतं. अगदी तसंच ACTH नावाचा संप्रेरक ॲड्रिनल ग्रंथीवर नियंत्रण ठेवतं. आणि GTH म्हणजे गोनाडोट्रोपिक हार्मोन, ज्यामध्ये FSH आणि LH असतात, ते प्रजनन संस्थेवर नियंत्रण ठेवतात. म्हणजे खऱ्या अर्थाने ही शरीराची CEO आहे. पण या पीयूषका ग्रंथीचा जो मागचा भाग आहे, न्यूरोहायपोफिसिस, तो खूप वेगळा आहे. कारण हा भाग स्वतःचे कोणतेही हॉर्मोन्स तयार करत नाही. हो, तो फक्त हायपोथॅलॅमसने तयार केलेले हॉर्मोन्स साठवतो. एका गोदामासारखं काम करतो हा भाग. आणि इथून 2 अत्यंत VIP हॉर्मोन्स स्रवतात. हो, त्यातला पहिला आहे ADH, ज्याला वासोप्रेसिन असंही म्हणतात. हे संप्रेरक किडनीमधून पाण्याचं पुन्हा शोषण करतं, शरीरातील पाण्याचं संतुलन राखतं. जर हे हार्मोन कमी झालं तर किडनी पाणी शोषून घेऊ शकत नाही. आणि मग लघवी वाटे भरपूर पाणी शरीराबाहेर टाकलं जातं. बरोबर. या आजाराला डायबिटीस इन्सिपिडस म्हणतात. अनेकदा डायबिटीस म्हटलं की साखरेचा आजार वाटतो, पण परीक्षार्थींनी इथे लक्षात ठेवायला हवं की हा अतिलघवीचा आजार आहे, साखरेचा नाही. हा फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या गोदामात साठवलेलं दुसरं संप्रेरक म्हणजे ऑक्सिटोसिन. याला बर्थ हार्मोन म्हणतात. बाळाच्या जन्माच्या वेळी आणि नंतर हे हार्मोन खूप मदत करतं. हो, आणि याच मेंदूच्या भागात आणखी एक छोटीशी पण प्रभावशाली ग्रंथी असते, पिनियल ग्रंथी. ही मेंदूतली सर्वात छोटी ग्रंथी आहे, जी मेलाटॉनिन स्रवते. आणि हे आपल्या झोपेचं चक्र म्हणजे डायोनल रिदम नियंत्रित करतं. हो, अंधार पडल्यावर याचं प्रमाण वाढतं आणि प्रकाशात कमी होतं. म्हणूनच रात्री मोबाईल पाहिल्यावर झोप उडते. आणि या हार्मोनला अँटी एजिंग हार्मोन सुद्धा मानलं जातं. आता आपण मेंदूकडून गळ्याकडे येऊया. शरीराचा एनर्जी मॅनेजर म्हणजे अवटू ग्रंथी किंवा थायरॉइड ग्लँड. ही शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे. वजन साधारण 25 ते 30 ग्रॅम असतं. याची रचना इंग्रजीतील H अक्षरासारखी किंवा फुलपाखरासारखी दिसते. यातून थायरॉक्सिन म्हणजे T4 हे संप्रेरक स्रवतं, जे आपला बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे BMR नियंत्रित करतं. अगदी बरोबर. आणि थायरॉक्सिन तयार करण्यासाठी आयोडीनची गरज असते. जर आयोडीन कमी असेल तर ग्रंथीला सूज येते, ज्याला आपण गलगंड किंवा सिंपल गॉइटर म्हणतो. आणि लहान मुलांमध्ये जर ही कमतरता असेल तर त्यांची वाढ पूर्णपणे खुंटते, त्याला क्रेटिनिझम म्हणतात. आणि प्रौढांमध्ये असं झालं तर वजन खूप वाढतं, त्याला मिक्सोडिमा म्हणतात. याच्याच पाठीमागे 4 छोट्या कळ्यांसारखी दिसणारी पॅराथायरॉइड ग्रंथी असते, जी रक्तातील कॅल्शियम नियंत्रित करते. हो, जर हे कमी झालं तर स्नायूंना झटके येतात, ज्याला टिटॅनी म्हणतात. आणि जास्त झालं तर हाडांमधलं कॅल्शियम शोषलं जातं, ज्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. आता आपण शरीराच्या मिलिटरी अकॅडमीकडे जाऊया. छातीच्या भागात असलेली थायमस ग्रंथी. ही लहानपणी मोठी असते आणि वयानुसार लहान होत जाते. इथे टी लिम्फोसाइट्स म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी तयार होतात. म्हणजे हे शरीराचे कमांडोज आहेत, जे रोगजंतूंशी लढतात. पण जेव्हा अचानक मोठं संकट येतं, तेव्हा एका वेगळ्या आपत्कालीन व्यवस्थेची गरज असते. हो, ती व्यवस्था किडनीच्या वर टोपीसारखी बसलेली असते. अधिवृक्क ग्रंथी किंवा ॲड्रिनल ग्लँड. याला करा किंवा मरा व्यवस्था म्हणतात. ह्याचे 2 भाग असतात, बाहेरचा कॉर्टेक्स आणि आतला मेड्युला. कॉर्टेक्समधनं कॉर्टिसोल म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि अल्डोस्टेरॉन म्हणजे मिनरलोकॉर्टिकॉइड्स स्रवतात. हो, आणि या कॉर्टेक्सच्या हॉर्मोन्सचं प्रमाण खूप वाढलं तर शरीरावर चरबी साठते, ज्याला कशिंग सिंड्रोम म्हणतात. आणि कमी झालं तर खूप अशक्तपणा येतो, ज्याला ॲडिसन्स डिसीज म्हणतात, जो आपण सुरुवातीला पाहिला. आणि आता आतला भाग मेड्युला. इथून ॲड्रेनलिन स्रवता. याला इमर्जन्सी हॉर्मोन किंवा 3F हॉर्मोन म्हणतात. फिअर, फाईट आणि फ्लाईट. हो, समजा रस्त्याने चालताना अचानक मागे कुत्रा लागला तर विचार करायला वेळ नसतो. ॲड्रेनालिन सेकंदात रक्तात मिसळतं, हृदयाचे ठोके वाढतात आणि पळण्याची ताकद येते. ही निसर्गाची आपत्कालीन यंत्रणाच आहे.
यानंतर येते शरीराची ऑलराऊंडर किंवा मिश्र ग्रंथी म्हणजे स्वादुपिंड किंवा पँक्रियास. ही मिश्र ग्रंथी आहे कारण ती बाह्यस्रावी आणि अंतःस्रावी दोन्ही आहे. यात आयलेट्स ऑफ लँगरहँड्स नावाचा पेशींचा समूह असतो. या 3 प्रकारच्या पेशी असतात. अल्फा पेशी ग्लुकागॉन स्रवतात जे साखरेची पातळी वाढवतं. बीटा पेशी इन्सुलिन स्रवतं जे साखरेची पातळी कमी करतं. आणि इन्सुलिन कमी झालं की मधुमेह किंवा डायबिटीस होतो. तिसऱ्या आहेत डेल्टा पेशी ज्या सोमॅटोस्टॅटिन स्रवतात आणि ह्या दोघांवर नियंत्रण ठेवतात. या मुख्य ग्रंथींशिवायही काही इतर अवयवही संप्रेरके तयार करतात. त्यांची पटकन उजळणी करूया. किडनी इरिथ्रोपोएटिन सोडते जे नवीन आरबीसीस तयार करायला मदत करतं. आणि हृदय ANF स्रवतं जे रक्तदाब वाढल्यावर तो कमी करण्यासाठी मदत करतं. यकृत म्हणजेच लिव्हर ही शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे. 1.5 किलोची. याला बिझी ऑर्गन म्हणतात. हो, कारण यात एकाच वेळी 500हून अधिक प्रक्रिया सुरू असतात. यातील कुफर पेशी जुन्या आणि मृत आरबीसीज नष्ट करण्याचं काम करतात. मृत पेशी नष्ट करण्यावरून प्लीहा म्हणजे स्प्लीन आठवतं. हे आरबीसीचं कब्रस्तान आहे, पण आपत्कालीन परिस्थितीत ही ब्लड बँक म्हणूनही काम करते. याशिवाय स्थानिक संप्रेरके असतात, जसं की प्रोस्टाग्लँडिन्स, जे दुखापत झाल्यावर वेदना आणि सूज निर्माण करतात. हा शरीराचा अलार्म आहे. आणि फेरोमोन्स जे एकाच जातीच्या सजीवांमध्ये संवादासाठी वापरले जातात. मुंग्यांचं रांगेत चालणं याचमुळे शक्य होतं. शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेकडे येऊया, फीडबॅक यंत्रणा. शरीरात इतकी संप्रेरके आहेत, पण त्यांना कधी सुरू व्हायचं आणि थांबायचं कसं समजतं? ही एक ऑटोपायलट व्यवस्था आहे ना? अगदी एसी सारखी. तापमान सेट झाल्यावर एसीचा कंप्रेसर आपोआप बंद होतो आणि परत सुरू होतो. तसंच जेवल्यावर साखरेचं प्रमाण वाढलं की स्वादुपिंड इन्सुलिन सोडतं. आणि साखर सामान्य पातळीवर आली की स्वादुपिंडाला आता थांब असा परतीचा संदेश किंवा फीडबॅक मिळतो. हो, या अचूक फीडबॅक यंत्रणेमुळेच शरीर होमिओस्टॅसिस म्हणजे एका संतुलित अवस्थेत राहतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शरीराच्या या संपूर्ण रासायनिक नेटवर्कचा उलगडा केला. बाह्यस्रावी, अंतःस्रावी ग्रंथींमधील फरक, पीयूषिका ग्रंथी, थायरॉइड, थायमस, एड्रेनल आणि स्वादुपिंड अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा विषय नक्कीच गुण मिळवून देणार आहे. आणि जाता जाता मला एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडावासा वाटतो. नक्कीच सांगा ना. जर आपल्या शरीरात निसर्गाने इतकी अचूक फीडबॅक यंत्रणा दिली आहे, तर आजच्या या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगात आपण आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि अभ्यासाच्या ताणतणावासाठी अशीच एखादी स्वयंचलित मेंटल फीडबॅक सिस्टीम विकसित करू शकलो तर काय होईल? म्हणजे मेंदूनेच आपोआप ब्रेक घ्यावा आणि अनावश्यक माहिती ब्लॉक करावी. अगदी बरोबर. शरीराप्रमाणेच मनालाही कधी माहिती ग्रहण करायची आणि कधी थांबायचं हे समजणं आज खूप गरजेचं आहे. परीक्षार्थींनी यावर नक्की विचार करावा. हां, खरोखरच प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावा असा मुद्दा आहे. चला तर मग आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक अभ्यासपूर्ण सत्रात. तोपर्यंत अभ्यास करत रहा, आरोग्याची काळजी घ्या.